बोलतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुकोबाराय बोलतात संतांजवळ कोणता लाभ मिळतो? पद्मनाभाची प्राप्ती होते, हा एक लाभ आहे. पुष्कळ विचार आहे. संतांच्या संगती असा आहे, माणसाच्या जीवनामधला जो लाभ आहे ना, हा लाभ वस्तूचा नाही. वस्तूच्या लाभामध्ये जे धन्यता मानतात ना, ते प्रपंचातच राहतात. परमार्थ वस्तूच्या लाभाला लाभ म्हणत नाही, विचाराच्या लाभाला लाभ म्हणत असतो. ऐका, तुकोबारायांनी म्हटलंय, विचार नाही नर खर तो कैसा, पाठीव आहे भार ज्ञान लगड जैसा. तुकोबारायांची भाषा आहे. जाऊ दे, आता काय सांगू मी. नर शब्दाचा अर्थ आहे माणूस आणि खर शब्दाचा अर्थ आहे गाढव. जो नर विचार करत नाही तो खर आहे, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. नर आणि खर याच्यात अंतर नाही. न काढून ख घातलं की माणसाचा गाढव होतो, आणि ख काढून न घातलं की गाढवाचा माणूस होतो. एवढंच आहे. न ख, माणसात आणि गाढवात अंतर किती? न ख. नखाचंच अंतर आहे माणसात आणि गाढवात, फार अंतर नाही. फक्त विचार केला तर तो माणूस होतो, नाहीतर ठरलेला गाढव आहेच आहे. का बोलतो ऐका. मानवी जीवनामध्ये जो लाभ होणं अपेक्षित आहे ना, तो वस्तूचा नाही. संपत्ती मिळणं हा लाभ नाही, सत्ता मिळणं हा लाभ नाही, संतती प्राप्त होणं हा लाभ नाही, अधिकार प्राप्त होणं हा लाभ नाही, पद प्राप्त होणं हा लाभ नाही, प्रतिष्ठा प्राप्त होणं हा लाभ नाही. चांगला विचार प्राप्त होणं हा मानवी जीवनातला सर्वोत्तम लाभ समजला जातो. संतांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला लाभ प्राप्त होतो. कोणता लाभ? कोणता लाभ? या अभंगामधल्या सगळ्या लाभाचं चिंतन करण्या एवढी सवडच नाही आपल्याजवळ. मला एकच विचार बोलून दाखवायचा आहे. सगळी चरण सोडवत नाही, पण प्रत्येक चरणातला शेवटचा शब्द बाजूला काढा. मला लाभाचा विचार सांगून थांबायचा आहे. प्रत्येक चरणाचा शेवटचा शब्द बाजूला काढा. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, बाजूला काढा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, बाजूला काढा. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना, बाजूला काढा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, बाजूला काढा. 4 शब्द निघाले. काय काय निघाले? उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. आलं? उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. उरेना आणि सरेना या दोन्हीला वर एक उत्तम लागले आणि खाली एक उत्तम लागलं, संपुट लागलं उत्तमाचं. ऐका, थोडी गंमत सांगतो अभंगाची. अभंगाच्या रचनेची तुकोबारायांनी केलेली गंमत तेवढी सांगतो. माणसाच्या जीवनात सगळंच उरतं असं नाही, आणि माणसाच्या जीवनात सगळंच सरतं असंही नाही. सगळंच उरत नाही आणि सगळंच सरत नाही. माणसाच्या जीवनाची, तुमच्या माझ्या जीवनाची शोकांतिका ह्याच्यापेक्षा पुढे. शोकांतिका सांगतो. आपली शोकांतिका ही आहे, आपल्याला जे उरावं वाटतं ते नेमकं सरत जातं, आणि आपल्याला जे सरावं वाटतं ते नेमकं उरून बसतं. ही आपली शोकांतिका आहे का नाही? विचार करून बघा. आम्हाला जे उरावं वाटतं ते सरत जातं. उदाहरण किती देऊ? एक एक उदाहरण देतो. आम्हाला जे उरावं वाटतं ते नेमकं सरत जातं. उदाहरण सांगायचं झालं तर आमचं आयुष्य उरावं वाटतं का सरावं वाटतं? कुणालाही उरावंच वाटतं. गाव जरी गोड जेवणाची वाट बघत असलं की नाही, तरी ह्याला वाटतं मी अजून उरावंच, मी राहावंच, मी राहावंच, मी राहावंच. ज्ञानोबाराय बोलतात, जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडी. तुकोबाराय म्हणतात, मरण मागे तो गाढवाचा बाळ. तुकोबारायांची भाषा. मी उरावं, आयुष्य आम्हाला उरावं वाटतं, पण ते कणाकणानं क्षणाक्षणानं सरत. आयुष्य चाललंच आहे. आम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबत नाही. ज्ञानोबाराय बोलतात, 9वा अध्याय काढून बघा. ज्ञानोबारायांनी गोड चिंतन केलं. मोठ्या दृष्टांतानं ज्ञानोबाराय चिंतन करतात. आता हे काय सांगावं, थोडं हे न बोलण्यासारखंच आहे, पण बोलतो. ज्ञानोबाराय बोलतात म्हणून बोलतो. बाळ बळिया वाढे
भोजनाच ती कोडे, आयुष्य निमाले अंतुलियेकडे ते ग्लानीची नाही. दरदरुसा पगळी जत आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा. ऐसा कवणे प्राणिया लोभा, वाढविती तृष्णा. आहा कटकटा ये वोखटे, मृत्युलोकीचे उफराटे. येथ अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू तरी झडझडोनी वहिला निघ. ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. मनमना भव मद्भक्तो, मद्याजी माम नमस्कुरु. 9वा अध्याय शेवटचा श्लोक ज्ञानोबाराय बोलतात, लक्षात घेऊन. आम्हाला लहानपणी शाळेत शिकवलं, घटका गेली पळे गेली तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. शाळेत आम्हाला शिकवलं. अरे घटका घटकानं, पळापळानं, क्षणाक्षणानं, सेकंदा सेकंदानं आयुष्य पुढं निघारतलंय. आम्हाला कितीही उरावं वाटलं तरी आमचं आयुष्य सरत चालतं. आयुष्याला लगाम नाही. जायाचे शरीर जाईल क्षणात, परी हा गोपीनाथ पाविचिना. आमच्या आयुष्याला लगाम नाही की आम्ही थांबवून ठेवावं. आयुष्य उरावं वाटतं, ते सरत चाललं. आणि काही गोष्टी आम्हाला सराव्या वाटतात, त्या उरून बसतात. उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या जीवनातलं दुःख उरावं वाटतं का सरावं वाटतं? सरावं वाटतं, पण जन्मोजन्मीचं उरून बसलंय है ना. सगळ्याच गोष्टी आम्हाला सारता येत नाहीत, सगळ्याच गोष्टी आम्हाला उरवता येत नाहीत. म्हणून काय उरेना हे उत्तम आणि काय सरेना हे उत्तम हे कळायचं असेल तर संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. कारण उरेना आणि सरेना हे दोन्ही उत्तम रीतीनं झालं पाहिजे. हे दोन्ही उत्तम रीतीनं झालं पाहिजे. तुका म्हणे एका बोलतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची, उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाचं मरण सरावं तेही उत्तम सरावं, आणि माणसाची कीर्ती उरावी तीही उत्तम उरावी. बस. काय माणूस होता हो, दिवसाला 10 पुड्या लागायच्या. हे काय उत्तम कीर्तीचं लक्षण नाही. ही उत्तम कीर्ती नव्हे, ही उत्तम कीर्ती आहे. काय माणूस आहे. ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, एकादशी कधी चुकली नाही, रामकृष्ण हरी शिवाय मिनिट गेला नाही त्याचा. उत्तम कीर्ती. तसं माणसाला मरण यावं ते उत्तम यावं. कुठंतरी गेला, काहीतरी गेलं ना, विष खाऊन जीव गेला, ह्याला अर्थ नाही. उत्तम मरण यावं ते उत्तम मरण यावं. हातात ज्ञानेश्वरी असावी आणि मरण यावं उत्तम मरण. गाथा असावा, वाचता वाचता तुकाराम तुकाराम जप चालूच आहे आणि मान पडली, उत्तम मरण. पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकवलं आणि उठलाच नाही, उत्तम मरण. थोडस स्पष्ट बोलतो, माणसाच्या जीवनामध्ये 2च मरण उत्तम आहेत. 2च मरण उत्तम. मरणाचा उत्तमतेतला तिसरा प्रकार नाही. 2च मरण उत्तम. एकतर देवाचं नाव घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत मरावं. 2च मरण उत्तम. तिसरं मरण चांगलं नाही. तिसरं मरण ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही. मरायचं असेल तर एक वेळ देवाचं नाव घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत मरावं, नाहीतर त्या भानगडीतच पडू नये. कशाच्या? शाबास, मरणाच्या भानगडीतच पडू नका. एक तर मरायचं असेल तर एकतर देवाचं नाव घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत मरावं, नाहीतर त्या भानगडीत पडू नये माणसानं. शहाण्या माणसांना मरण चालूच आहे की. माणसाला मरण यावं, उत्तम यावं. उत्तम मरण यायचं असेल तर त्याच्याकरता संतांच्या जवळ राहावं लागतं. उत्तम कीर्ती व्हायची असेल तर त्याच्याकरता संतांच्या जवळ राहावं लागतं. म्हणून उत्तम उरेना सरेना उत्तम. काय सरेना हे उत्तम आणि काय उरेना हे उत्तम, हा विचार जर जीवन धन्य करणारा असेल तर तो फक्त संतांच्या जवळ प्राप्त होतो. म्हणून तुकोबाराय बोलतात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुकोबाराय उत्तम लाभाचा विचार सांगतात. तो उत्तम लाभ संतांच्या जवळ कसा असतो याचा थोडासा विचार सांगतो. एकदा भजन करू, थोडासा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान की महारुद्र हनुमान की जय गोपाल गुमाई विठोबा रखुमाई 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 गोपाल गुमाई 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 देवी गोपाल गुमाई देवी गोपाल गुमाई देवी गोपाल गुमाई गोपाल गुमाई देवी गोपाल गुमाई देवी गोपाल गुमाई देवी गोपाल गुमाई गोपाल पुंडलिक वरदे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल गुमाई गोपाल गुमाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये संतांच्या जवळ माणसाला उत्तम पद्धतीचा लाभ होतो याचा विचार बोलून दाखवतात. त्याचा थोडासा विचार आपण मर्यादित वेळेमध्ये करून आलो. थोडासा विचार सांगायचा आहे. संत महात्मे लाभाचं परिमाण सांगतात. कसा लाभ आहे? उत्तम. म्हणून उत्तम शब्द अभंगामध्ये पहिल्याही चरणात आला, शेवटच्याही चरणात आला. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. उत्तम शब्द दोनदा आला. संतांकडे गेल्यानंतर उत्तम लाभ प्राप्त होतो. हा उत्तम लाभ म्हणजे नेमका काय आहे याचा अगदी 1-2 ते 5 मिनिटांमध्ये मी विचार सांगून संपवणार आहे, फार नाही. असं आहे, लाभाचे 3 प्रकार असतात. ऐका, लाभाचा विचार करताना लाभाचे 3 प्रकार असतात. इकडे ऐका, माझ्याकडे ऐका. मी 2च मिनिटात संपवणार, 2च मिनिटात. लाभाचे 3 प्रकार असतात. एक बरा लाभ असतो, एक चांगला लाभ असतो आणि एक उत्तम लाभ असतो. मी उदाहरणानं सांगून थांबणार आहे. बरा लाभ म्हणजे काय? लाभ होतो पण मनासारखा होत नाही तो बरा लाभ. उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाला 1000 रुपयाची गरज आहे. मित्राकडे गेला आणि मित्राला म्हणाला, बाबा महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे, पगार संपला आहे, पैसे जवळ नाहीत, 1000 रुपयाची गरज आहे, काही कर, मला 1000 रुपये दे, पगार झाला की तुझे 1000 रुपये परत करतो. मित्रांनी त्याला सांगितलं, बाबा महिन्याचा शेवटचा आठवडा तुझाच चालू आहे आणि आमचा काय पहिला चालू आहे काय? आमचाही शेवटचाच आहे. मी तुझ्याबरोबरच, तुझ्या एवढाच पगार मलाही मिळतो, तुझ्याबरोबरच काम करतो, माझ्याकडेही काही पैसे नाहीत 1000 रुपये तुला देण्यासारखे, परंतु काही कारणाकरता मी 200 रुपये राखून ठेवले होते, तेवढे देतो, अजून 4 जणांजवळून 200 गोळा कर आणि 1000 रुपये घेऊन तुझं काम पूर्ण कर. तो म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही,
बरं झालं तू तरी घरी भेटलास. 200 तर 200. किती मागायला गेला होता? 1000. मिळाले किती? 200. याला म्हणतात बरा लाभ. दुसरा लाभ आहे चांगला. 1000 रुपयाची गरज होती, मित्राकडे गेला, मित्राला सांगितलं, मित्राने सांगितलं माझ्याजवळही पैसे नाहीत, पण मला काही पैसे भरायचे होते बँकेमध्ये, काही हप्ता भरायचा होता, म्हणून मी 1000 रुपये जमा करून ठेवलेत, पण तुझी गरज माझ्यापेक्षा जास्त आहे, मी थोडंसं उशिरा भरीन, पण तुझी गरज जास्त आहे, मी तुला 1000 रुपये देतो, पण पगार झाला की पहिले माझे 1000 परत कर, माझं काम अडलंय. पण तो काही हरकत नाही. 1000 त्याने मित्रांनी दिले. तो म्हणाला चांगलं झालं बाबा घरी भेटलास. मागायला गेला होता, 1000 मिळाले. 1000. तो म्हणला चांगलं झालं. आता उत्तम लाभ काय ते सांगतो. 1000 रुपये पाहिजे होते, मित्राकडे गेला, मित्रांनी सांगितलं बस रे. तो म्हणला बसायला वेळ नाही, बायको आजारी आहे, अमुक आहे तमुक आहे, 1000 रुपये पाहिजे, दे ना. म्हटलं बस जेवण कर. नाही जेवण नाही, चहा नाही, काही नाही. मला देणार असलास तर हो म्हण, नाही तर नाही म्हण, मी जातो, मला वेळ नाही. मित्र उठला, घरात गेला, कपाटातून 5000 रुपये काढले, आणून त्याच्या हातावर ठेवले आणि सांगितलं जा घेऊन. तो म्हणलं एवढे नको, मला 1000 रुपये पाहिजेत. तो म्हणलं जा रे घेऊन, काय एवढं त्याच्यात, आजच1,00,000 पहिलं बक्षीस माझ्या नावाने फुटलंय, तू काही चिंता करतो, जा घेऊन. आणि एक लक्षात ठेव, तू किंवा मी जिवंत असेपर्यंत हे 5000 कधीच परत करायचे नाहीत. याला म्हणतात उत्तम लाभ. मी कशा करता बोललो, मी आपल्याला अभंगाच्या दृष्टीने सांगतो. अपेक्षेपेक्षा मिळतं, पण अपेक्षेपेक्षा कमी मिळणं हा बरा लाभ आहे. अपेक्षे इतकं मिळणं हा चांगला लाभ आहे. आणि अपेक्षेपेक्षा कैक पटीनं जास्त मिळणं हा उत्तम लाभ आहे. आता अभंगाकडे या. हे तो एक संता ठाई, लाभ पायी बरा, का लाभ पायी चांगला, का लाभ पायी उत्तम. लाभ पायी उत्तम याचा अर्थ असा की संतांकडे गेल्यानंतर संत आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी कधीच देत नाहीत, अपेक्षे इतकंही देत नाहीत. आम्हाला ज्याची अपेक्षा आहे त्याच्या कैक पटीनं जास्त संत महात्मे देतात. या संताचे हे देणे, कल्पतरुहुनी दुणे, परिसा परिस अगाध जेणे, चिंतामणी ठेंगणा. हे तुकोबाराय बोलतात. ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलं 18व्या अध्यायामध्ये, जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररोहणावनी. 18व्या अध्यायाचं नमन बघा. आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही असे संत महात्मे आपल्याला देतात. म्हणून त्या लाभाकरता, अशा शाश्वत लाभाकरता, अशा नित्य लाभाकरता फक्त संतांकडेच गेलं पाहिजे. मग लोक म्हणतात आता संत कुठे भेटायला, ज्ञानोबाराय कसे भेटतील आपल्याला. आपण काही निळोबाराई नाही की तुकोबारायांनी आपल्याकरता वैकुंठाहून माघारी यावं. आपण काही नाथ महाराज नाही की आपल्याला ज्ञानोबारायांनी समाधी अवस्थेत भेटावं. आपण काही मोठे महात्मे नाही, मग आम्हाला संत कसे भेटणार. मी त्याचं एकच उत्तर देतो. आपल्याला ज्ञानोबाराय भेटणार नाहीत, मान्य आहे. आपल्याला तुकोबाराय भेटणार नाहीत, मान्य आहे. आपला तेवढा अधिकार नाही, तेवढं पुण्य नाही, तेवढी साधना नाही, सगळंच मान्य आहे. पण ज्ञानोबाराय जरी आपल्याला भेटले नाही ना, तरी ज्ञानेश्वरी भेटली ना. अरे तेच ज्ञानोबाराय. आपल्याला तुकोबाराय भेटणार नाहीत, पण तुकोबारायांचे अभंग हाताला लागले ना, अरे ते तुकोबारायच आम्हाला हाताला लागले. त्याची उपासना करणं हाच मानवी जीवनातला सगळ्यात मोठा लाभ आहे. आणि तसा लाभ गेली 70 वर्ष ज्यांनी करून घेतला, त्यांच्या 90व्या वाढदिवसाकरता आपण इथे उभे आहोत. एवढंच मला सांगायचं आहे, बाकी काही नाही. नानांना भगवंताने काय होतं, जास्त आयुष्य, हे आयुष्य मिळालेल्याला कधी कधी नको वाटतं. काय करायचं आयुष्य. पण मी आपल्याला सांगतो, आपल्या संस्कृतीमध्ये नेहमी दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली गेली. तुम्हाला उदंड आयुष्य प्राप्त व्हावं असं आपण नेहमी म्हणतो. कशा करता. जेवढं जास्त आयुष्य आपल्याला मिळेल तेवढं जास्त रामकृष्ण हरिभजन आपल्याकडून होईल. म्हणून जेवढं जास्त आयुष्य मिळेल तेवढी जास्त पारायणं आपल्याकडून होतील, म्हणून ते मिळावं. म्हणून आजही मी भगवंताच्या संतांच्या चरणाजवळ नानांकरता ही प्रार्थना करतो की आत्ता फक्त 90 झाले, फक्त 90. तुम्ही चिंताच करू नका. हा नाही, नका का आठवे ना, काय करायचं आठवून आपल्याला. उदंड आयुष्य भगवंतानी द्यावं की ज्या आयुष्यामध्ये आपल्या हातून ज्ञानेश्वरी आणि गाथा कधी सुटू नये, मुखामधलं रामकृष्ण हरी कधी बंद होऊ नये, एवढीच कृपा भगवंताने आपल्यावर करावी. बाकी कौटुंबिक आणि प्रापंचिक दृष्टीनं ते संपन्न आहेत, ते समाधानी आहेत, ते तृप्त आहेत.
चांगली संतती निर्माण होणं, चांगले जावई प्राप्त होणं, चांगल्या सुना प्राप्त होणं, चांगली नातवंड प्राप्त होणं, हे सगळं प्रापंचिक दृष्टीनं अनुकूल असतं आणि ती अनुकूलता परमार्थ करणाऱ्यांना परमात्मा स्वतःच प्रदान करत असतो. परंतु नानांना हे सगळं उपलब्ध आहे, सगळं प्राप्त झालेलं आहे. पारमार्थिक दृष्टीनं त्यांचं आयुष्य उन्नत व्हावं, ज्ञानेश्वरी गाथ्याच्या अक्षरांची सेवा त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा घडत राहावी, पुन्हा पुन्हा मानवी जन्म मिळावा, पुन्हा पुन्हा वारकरी घरात मिळावा, पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ हाताला लागावं, पुन्हा पुन्हा रामकृष्ण हरीसारखा परिपूर्ण मंत्र आमच्या मुखामध्ये यावा, याच्यापेक्षा वेगळं माणसाने दुसरं काही मागू नये. आणि तेच मागणं मी हरिभक्तीपरायण नानांकरता आज भगवंताच्या आणि संतांच्या चरणी करतो. भगवंतांनी त्यांना उदंड दीर्घ आयुष्य द्यावं, निरामय आयुष्य द्यावं आणि ज्ञानेश्वरी गाथा आदी संत वाङ्मयाची त्यांच्याकडून सेवा करून घ्यावी, त्यांच्या परिवाराकडून ती सेवा करून घ्यावी. सगळा परिवार या ग्रंथामध्ये प्रवृत्त असावा, एवढीच प्रार्थना भगवंताच्या आणि संतांच्या चरणी करतो. आपल्या दोघांनाही उदंड आयुष्य मिळावं अशी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. आपण आमंत्रित केलं, खरं म्हणजे तुम्ही मला बोलवावं, माझ्या येण्यानंच कार्यक्रम व्हावा एवढा मी मोठा कधीच नव्हतो, आजही मी तेवढा मोठा नाही. पण तुमचं प्रेम आहे, तुमची श्रद्धा आहे वारकरी संप्रदायावर आणि त्या दृष्टीनं मला आमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्या परिवाराला परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आणि भगवंताची कृपा आणि संतांची कृपा सर्वांवर व्हावी एवढी सद्भावना व्यक्त करतो. टाळकरी मंडळी, वादक मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. गुरुती राया, गुरुती राया, सुपरमुता भाई जन सजया. गुरुती राया, गुरुती राया, सुपरमुता भाई जन सजया. गुरुती राया, गुरुती राया, सुपरमुता भाई जन सजया. गुरुती राया, गुरुती राया, गुरुती राया, गुरुती राया, सुपरमुता भाई जन सजया. गुरुती राया, गुरुती राया, सुपरमुता भाई जन सजया. एक भावना फक्त बोलून दाखवतो. कार्यक्रम खूप आनंदाचा आहे, कार्यक्रम खूप छान रीतीनं संपन्न झालाय, माझंही कीर्तन संपलंय. पण आध्यात्मिक भूमिका स्वीकारताना सामाजिक जाणीवांचा विसर पडणं योग्य नाही, ते सर्वस्वी चुकीचं आहे. आणि याकरता म्हणून एक दुःखद घटना आज घडली, त्या संबंधानं आपल्या सर्वांच्या सद्भावना व्यक्त करणं हे सुद्धा आपलं कीर्तनामधलंच एक कर्तव्य आहे. कीर्तनामध्ये आनंद, मी सुरुवातीला मुद्दाम बोललो नाही, कार्यक्रम आनंदाचा आहे, कार्यक्रम नानांच्या वाढदिवसाचा आहे म्हणून मी अधिक बोललो नाही. आता माझं कीर्तन संपलंय, पण आपल्या सामाजिक जाणीवा अध्यात्माबरोबर संपन्न असल्या पाहिजेत. आपल्या महाराष्ट्राचे अत्यंत लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांचं आज एका दुर्घटनेमध्ये निधन झालं. ही मी येईपर्यंत, कीर्तन संपेपर्यंत मी याची वाट बघत होतो की कोणीतरी येऊन मला सांगेल की नाही हो, ही बातमी चुकीची आहे. पण आमचं दुर्भाग्य हे की ही बातमी चुकीची आहे असं सांगणारं कोणी आलं नाही आणि या दुःखद प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातलं हे फार मोठं नुकसान आहे. कर्तृत्व संपन्न आणि कर्मप्रवृत्त असणारे लोक राजकारणातून निवृत्त होणं, याच्यात राजकारणाचं वाटोळं आहे. व्यक्तीच्या भोवती राजकारण नसतं हे जरी खरं असलं तरी व्यक्तीमुळे राजकारण सुस्वभावी, प्रामाणिक आणि वृद्धिंगत होणारं असतं, हेही तेवढंच खरं असतं. आणि याकरता म्हणून दादांच्या जाण्याने महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जी पोकळी भरून निर्माण झालेली आहे ती कधीही भरून निघणारी पोकळी नाही आहे, याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. आपण भगवंताच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना फक्त करू शकतो की त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, त्यांना भगवंतांनी संतांनी आपल्या चरणाजवळ स्थान द्यावं, एवढी एक सद्भावना या निमित्तानं व्यक्त करू. दादांना सर्वांकडून श्रद्धांजली व्यक्त करू आणि ती श्रद्धांजली आपल्या
वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे म्हणून रामकृष्ण हरीचं 2 मिनिटं भजन करू. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी तुका म्हणे काळजी सरे तुका म्हणे तो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान